राज्यात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात सत्ता परिवर्तन करून महायुतीचे उमेदवार अमोल खताळ हे विजयी झाले। संगमनेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी शिर्डीत येऊन सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी त्यांचा सत्कार केलाय। यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की आज निकाल झाल्यानंतर खूप इच्छा होती बाबांच्या दरबारी येऊन बाबांचं दर्शन घेऊन बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो। आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या तब्येती संदर्भात सुद्धा आज मी साईबाबांकडे प्रार्थना केली, त्यांना लवकर बरं वाटावं। तसेच आमच्या संगमनेर मतदारसंघासाठी जे माय भगिनी आहेत जनता यांच्यासाठी सुद्धा माझा संगमनेर तालुका सुजलम सुफलम राहण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरची सेवा करण्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो। महत्वाचं म्हणजे आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशतीखाली होता आणि आमच्या लोकांना जे जुने लोकप्रतिनिधी होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप दडपशाहीने प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर असं त्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती। त्यामुळे संगमनेरकरांना या दहशतीतून बाहेर पडायचं होतं, भयमुक्त व्हायचं होतं आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही भयमुक्तचा एक नारा दिला होता। आम्ही संगमनेर हा भयमुक्त करून दाखवू। त्यानंतर 40 वर्ष लोकप्रतिनिधी असलेले मंत्री असलेल्यांना संगमनेरचा विशेषतः करून असलेला आमचा साकूर पठार भागाचा असेल, तळेगाव निमण भागाचा असेल, पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नव्हता। निळवंड्याचा प्रश्न सुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आज मार्गी लागला कालव्याचा विषय। त्यामुळे संगमनेरातील जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार पक्का केला होता। सर्वप्रथम तर मी जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, आज सुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर जे सुरू होते तर ते पाण्याचे टँकर थांबून माझ्या ज्या लाडक्या भगिनी आहेत ज्या सकाळी सकाळी हांडा घेऊन पाण्यासाठी वनवन फिरताय, तर मला साकूर पठार भागाने ज्या गावांपर्यंत आजपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही त्या भागाला पाणी पोहोचवण्याचं जे माझे युवक आहेत, युवकांचा रोजगाराचा एक मोठा संगमनेरमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे, त्या युवकांना रोजगार देण्याचा राहील, आरोग्याचा प्रश्न राहील। त्यानंतर गावामध्ये ज्या आज आमच्या काही महिला भगिनी असुरक्षित गेल्या कित्येक वर्षापासून हे करत होत्या तर त्यांना सुद्धा सुरक्षित वातावरणामध्ये वाड्या वस्त्यांचा रस्त्याचा प्रश्न असेल त्या गोष्टींना मी प्राधान्य देतो। आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यापूर्वी भरपूर वेळेस प्रयत्न करून निधी संदर्भात सुद्धा आता तिथं 52 कोटी रुपये मिळालेले आहेत। तर आता जे काही थोडी टेक्निकल अडचणी आल्या होत्या त्यातून पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते ओव्हरफ्लोचं पाणी येईल ते शेवटच्या टोकापर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। ज्यांनी अर्ज दिलेत त्यांनी एक तर त्यांना लोकशाही मान्य नाही असं मी म्हणत, परंतु एकंदर परिस्थिती अशी जाणवते आता संगमनेरमध्ये सुद्धा माझ्या विरोधात म्हणजे जे आहेत तपासणीसाठी अर्ज गेलाय त्यांना ज्यावेळेस मताधिक्य मिळतं त्यावेळेस ईव्हीएम चांगले असतात, त्यांचं सरकार इतर राज्यात आलं तर त्यांचा ईव्हीएम वर भरोसा असतो। परंतु आज या लोकशाहीमध्ये हार जीत ही एक प्रक्रिया असते, ही मान्य करावं लागते। आपल्याला जनतेने नाकारल्यानंतर आपण मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणं अपेक्षित आहे आणि ईव्हीएम वरती शंका घेणं मला तरी चुकीचं वाटतं। नाही, कारण एकच आहे का ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझ्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या डोक्यावरती भगवी टोपी घातली। ती टोपी घातल्यानंतर रोज मी 30 टोपी घालत आलोय। आमची जी शिवसेनेची बैठक झाली मुंबईला त्यामध्ये सुद्धा हीच टोपी होती। त्यामुळं मला ज्याला काय म्हणता येईल का प्रत्येकाला ज्याचा त्याचा अभिमान असतो, टोपी ती भगवी म्हणून नका पाहू तिच्याकडे। निश्चित मी आता एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, शिंदे साहेबांना सुद्धा भेटल्यानंतर आज संगमनेरचा जो काही एक महाराष्ट्रामध्ये नाव झालंय त्या संगमनेरमध्ये जे आज तुम्ही म्हणताय शिंदे साहेब मला जॉईंट किलरच बोलले होते का, तू एक जॉईंट किलर झालाय। तर शिंदे साहेबांना सुद्धा मी त्यावेळेस विनंती केली, साहेब मला माझ्या मतदारसंघासाठी जो पाण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवण्यात गेला होता विकासासाठी मला तुम्हाला सगळ्यांना साथ द्यावं लागेल। शिंदे साहेबांनी सुद्धा मला निधी बाबतीत अजिबात काळजी करून असा शब्द दिलाय। त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मुंबईमध्ये भेटलो, फडणवीस साहेबांनी सुद्धा मला विकास कामासाठी तुला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा शब्द दिलाय। अजितदादा पवार असतील त्यांना सुद्धा मी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतलेत, त्यांनी सुद्धा शब्द दिला आणि ज्यांना मी माझं दैवत मानतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा असतील, शालिनीताई विखे असतील यांनी यापूर्वी सुद्धा मला काही कमी पडून दिलं नाही। एक सामान्य कार्यकर्त्याला जर राजकारणाचा बघितलं तर एक कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो हे विखे पाटील परिवाराकडून आज अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं असेल। चर्चा होतीये, निश्चित एक मनाला कुठंतरी समाधान वाटतं, परंतु मी एक कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्याला जी काही पक्ष जबाबदारी दिली, मी भाजपमध्ये होतो, मला कार्यकर्ता म्हणून आदेश आला
तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी करायची, आज मी शिवसेनेचा आहे. जो काही पक्ष माझ्यावरती विश्वास टाकल, जे काही माझ्यावरती जबाबदारी देईल, निश्चित मला ती जबाबदारीचा स्वीकारण्यासाठी आनंद आहे. यापूर्वी मी आलो त्यावेळेस आपण कुणी मला बघितलं नाही. आल्यानंतर मी सामान्य भक्तासारखा येऊन दर्शन घेऊन खूप वेळेस गेलोय. बाबांवर माझी निस्सीम श्रद्धा आहे. माझ्या ज्या व्यवसायात मी पदार्पण केलं होतं त्या व्यवसायाचं नाव सुद्धा मी साईबाबांच्या नावानेच दिलं होतं आणि रोज सकाळी साईबाबांचं स्मरण केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही. ज्यावेळेस निकाल लागणार होता, निकालाच्या आधी सुद्धा 2 दिवस मी बाबांच्या दर्शनासाठी आलो होतो. त्यावेळेस मनात एक धाकधूक होती, परंतु बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तो एक विश्वास, बाबांचा आशीर्वाद निश्चित मला मिळाला. साधू साईनाथ महाराज की जय. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.